राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शुभेच्छा दिल्यात, आनंद व्यक्त केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्यात। या देशातल्या अनेक राज्यांमध्ये महिला उपमुख्यमंत्री झाल्यात, पण पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाची धुरा कोणत्याही महिलेच्या हाती गेलेली नाही। अर्थात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद अजूनही कोणत्याही महिलेला भूषवता आलेलं नसलं तरी उपमुख्यमंत्री पदापर्यंत पहिली महिला पोहोचली। सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरल्यात आणि सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर, पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्यात। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवारजी यांना शुभेच्छा। मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजित पवार यांचं स्वप्न पुढे नेतील। पुन्हा एकदा पाहूयात काय म्हटलंय नरेंद्र मोदी यांनी। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवारजी यांना शुभेच्छा। मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचं स्वप्न पुढे नेतील। लोकभवनामध्ये शपथविधी